जय शिवराय. तर आम्ही चाललोय आता रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त. अतिशय सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो. चला तर तुम्हाला दाखवतो आता निसर्गरम्य वातावरण काय असतं. मातीला तू जाग उधाणू दे जवरी. मित्रांनो लाईफ ही एकदाच असते म्हणून एन्जॉय करून घ्या. सध्या पोहोचलो आम्ही आता तामिनीमध्ये. तामिनी क्रॉस करून चाललोय पुढे. भेटू पुढच्या स्पॉटला. चला काय सांगताय तर कधी कोणता दिवस शेवटचा असेल तर एन्जॉय करा मित्रांनो. लाईफ ही एकदाच असते. तर आमचे हे मित्र असे युवा भावाचे मित्र घेऊन आम्ही चाललोय आता रायगडावरती. तुम्ही पण या. तर तामिनी घाट संपलेला आहे. आता आम्ही थांबलोय माणगावमध्ये. जरा काहीतरी खाऊन घ्यावं म्हटलं. तर मला सगळ्यात जास्त भूक लागली म्हणून गाडी थांबवली आहे. चला तर काहीतरी खाऊन घेऊ आणि पुढे जाऊ. तर आता थोडासा नाश्ता वगैरे करून आम्ही चाललोय पुढं. तर थोडासा नाही म्हणता येणार मित्रांनो. आमच्यातलं एक बकासूर आधी म्हणलं एक वडापाव खायचा आहे. दिसत असेल तुम्हाला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून निर्लज्जपणे हसतोय तो आता. एक वडापाव म्हणून 4 वडापाव खाल्लेत. एक स्प्राईट घेतले. एक भजी प्लेट खाल्ली. 4 पाव खाल्लेत या बकासुरांनी. चहा घेणार होता. ह्याला कसं तरी ओढून आणलाय गाडीत. चल म्हणलं पुढं चालतो आता. तर आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे करून घेतले. तर आम्हाला जाता जाता गौरव शेठ यांचे मित्र भेटलेले आहेत. घेऊन आज तुडावा वाट तू झोकून देर तुझा तुझा. तर रायगडावर जाण्यासाठी सरकारने बसची सेवा उपलब्ध केली आहे. आता इथून पुढचा प्रवास बसने. आलोय आता आम्ही पाहिजेशी. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनकटाच जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावणे. काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनकटाच जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर.